श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 37. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताची सुरुवातच शंबल प्रांताने होते. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथावर आधारित शेकडो लेख लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या ग्रंथराजाचा प्रारंभ कैलास पर्वताच्या मागील तिबेटमधील शंबल प्रांताच्या उल्लेखाने होतो. ज्या श्रीपाद श्रीवल्लभांचं हे चरित्र आहे, ज्या चरित्राचे श्रीपाद श्रीवल्लभ हे नायक आहेत, त्यांचा 1-2 वाक्ये सोडले तर त्यांचा सविस्तर उल्लेख अजून चरितामृतात होत नाही. तोच कन्याकुमारीहून कुरवपूरकडे श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनास निघालेल्या शंकर भट्टास पहिल्याच दिवशी मरुत्वमलई गुहेत, अत्रेयपूर, बद्रिकारण्य, उर्वशी कुंड, नरनारायण गुहा, द्रोणागिरी पर्वत असे एक संदर्भ देत व्याघ्रेश्वर शर्मावर श्रीपाद श्रीवल्लभांनी कृपा केली हे वृद्ध तपस्वींच्या तोंडून सांगितलं जातं. शंकर भट्ट यावेळी दुसऱ्यांदा श्रीपाद श्रीवल्लभ हा शब्द ऐकतो. पहिल्यांदा ऐकला आहे तो काल कन्याकुमारी येथे कन्यकांबेच्या आकाशवाणीद्वारे. त्यामुळे शंकर भट्टास उत्सुकता लागून राहिली की कोण आहेत हे श्रीपाद श्रीवल्लभ. त्यावेळी वृद्ध तपस्वी शंकर भट्टास बद्रिकारण्यातील व्याघ्रेश्वर शर्मा व महात्मा यांच्यातील संवाद सांगतात, ज्यात व्याघ्रेश्वरालाही शंकर भट्टाप्रमाणे प्रश्न पडलेला असतो की कोण आहेत हे श्रीपाद श्रीवल्लभ. महात्मा सांगतात की श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिठापुरात सवितृ काठक्षयन नावाचा महायज्ञ केला. त्यावेळी निमंत्रित शिवपार्वतींनी प्रसन्न होऊन भारद्वाज महर्षींना वरदान दिले आणि या वरदानामुळे भारद्वाज गोत्रात अनेक महात्मा व सिद्ध पुरुष अवतरले. या घटनेची नोंद आहे पैंग्य ब्राह्मण ग्रंथात. विश्वात पंचमहाभूतांमध्ये अनेकदा प्रचंड उलथापालथ झाली. विश्वातील अनेक भूभाग लुप्त झाले. म्हणजे जी आपली सूर्यमाला ती जिच्यात आहे ती आकाशगंगा व हे सर्व ज्यात आहे, ज्या भोवती हे सर्व फिरतंय, त्या विश्वातील अनेक भूभाग लुप्त झालेले आहेत. तरी देखील हा पैंग्य ब्राह्मण ग्रंथ व सांध्र सिंधू नावाचे वेद हे कल्की अवताराची भूमी शंबल गावात सुरक्षित आहेत व कलियुगाच्या शेवटी सत्ययुग येताच श्री दत्त अवतार श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरमध्ये मौलिक रूपाने अवतरतील. शंबल भूमी ही कृष्णविवर असल्याने विश्वात कितीही उलथापालथ होवो, पण शंबल जसं आहे तसंच राहणार आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे हे मौलिक रूप म्हणजेच कल्की अवतार, कल्की भगवान. चरितामृतात जागोजागी नमूद आहे की कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा येताच कल्की शंबल प्रांतात अवतरणार आहे. म्हणजे प्रत्येक दत्तावतारात दत्तप्रभूंचे असणारे जननी जनकच कल्की अवतारात कल्कींचे माता पिता असणार आहेत. म्हणजे अप्पलराज शर्मा आणि सुमती माता. योग्य वेळी कल्की अवतार भारतभूमीमध्ये येऊन दिग्विजयाची घोषणा करतील. करवीर निवासिनी महालक्ष्मी सोबत विवाह करून ते पेनुगोंडा म्हणजे बृहतशिला नगरी येथे येऊन सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा मातेकडून राखी बांधून घेतील व पिठापूरचे दर्शनास येतील. तेथून ते तिरुपती दर्शन करून श्रीलंकेत आपल्या द्वितीय विवाहासाठी जातील. चरितामृतात बऱ्याचदा श्रीपादांच्या मुखातून उद्गार आहेत की मी कल्की अवतारात येईल तेव्हा, मी कल्की म्हणून अवतरेल तेव्हा, युगबदल होईल तेव्हा तो माझा दूरवरच्या भविष्यातील कार्यक्रम आहे. तसेच पैंग्य ब्राह्मण, सांध्र सिंधू वेद व संध्याभाषा व्याकरण यांवर देखील श्रीपाद बऱ्याच वेळा बोलतात. माझे आजोबा बापनाचार्य हे साक्षात सांध्र सिंधू वेद पंडित असल्याचे सांगतात. तिरुमलदासांनी तर पिठापुरात बापनाचार्यांच्या घरी सेवा करताना बापनाचार्य, अप्पलराज शर्मा व श्रीपाद श्रीवल्लभांना नेहमीच संध्या भाषेत बोलताना पाहिले आहे. ही संध्या भाषा म्हणजे शंबल प्रांतातील बोलीभाषा आहे. श्रीपाद बाल्यावस्थेत असताना
हिमालयातील शतपंथ येथून एक अवधूत पिठापुरात श्रीपाद दर्शनास आल्याची घटना आहे. श्रीपाद कुरोपुरात सदेह असताना रात्री हिमालयातील योगी श्रीपाद दर्शनास येत. त्यांचा आहार अतिशय अल्प असल्याने आणि दिवस उजाडण्यापूर्वी ते हिमालयात परत जात असे शंकर भट्टांनी लिहून ठेवले आहे. त्यांच्या आहाराविषयी शंकर भट्ट का लिहितात? कारण एकटे शंकर भट्ट त्यावेळी कुरोपुरात श्रीपादांच्या सेवेत होते. येणाऱ्या महात्मा योगींचे खानपान शंकर भट्ट सांभाळत होते. श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त झाल्यावर 3 वर्षात शंकर भट्टाने आलेल्या अनुभूती लिहून ठेवल्या. त्या वह्या देखील हिमालयातील योगी येऊन घेऊन गेले. एवढेच काय, तर हा 3 वर्षांचा काळ संपल्यानंतर सन 1353 सालीच्या गुरुद्वादशीनंतर खुद्द शंकर भट्ट देखील चंबल प्रांतात निघून गेलेत. आपण श्री गुरुचरित्र वाचतो, तसेच स्वामी समर्थ, गजानन महाराज, माणिक प्रभू, साईनाथ व इतर चरित्र वाचतो. ही चरित्र फक्त त्या चरित्र नायकाच्या एका प्रतलावर घडत असतात. परंतु श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत हा ग्रंथ एकाच वेळी 2 प्रतलावर असतो. एक म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ व दुसरा म्हणजे कल्की अवतार. हा ग्रंथ श्रीपादांबद्दल सांगता सांगता फिरून फिरून कल्की अवताराबद्दल आपल्याला जागृत करत असतो. श्रीपादांनंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईनाथ इत्यादी सर्वांचेच चरित्र प्रकाशित झाले. श्रीपादांनी स्वतःचे चरित्र मात्र त्यांच्या आजोळच्या घराण्यातील 33व्या पिढीपर्यंत गुप्त ठेवले व कल्की अवतरणाच्या पूर्वसंध्येला का प्रकाशात आणले हे हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. कारण श्रीपाद चरित्र एकाच ठिकाणी ठप्प न होता कल्की अवताराच्या दिशेने अखंड प्रवाहित आहे. म्हणून मी ओंकार दमालेला नेहमी सांगतो की श्रीपाद श्रीवल्लभ ज्या दिशेने बोट दाखवत आहेत त्या दिशेकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. ते काय सांगू इच्छित आहेत त्यांचं मनन चिंतन केलं पाहिजे. तसा प्रयत्न जरी केला तरी श्रीपाद श्रीवल्लभ व कल्कीचा आवाका समजणार आहे. गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर आणि गिरनारमध्ये गरगर फिरणाऱ्या भोवऱ्याच्या बाहेर पडून पुढचा सूक्ष्म आध्यात्मिक प्रवास श्रीपाद सुचवतात त्या दिशेने सुरू झाला पाहिजे. आपला प्रवास श्रीपाद श्रीवल्लभ व कल्की अवतार जोडणाऱ्या रेषेवर कल्कीच्या दिशेने झाला पाहिजे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.